या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही। मविया ही विधानसभा निवडणुकीसाठी तयार झाली। मुंबईमध्ये मवियाशिवाय ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात याचे संजय राऊतांकडून संकेत। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आम्हाला आनंदच। काँग्रेस योग्य वेळी निर्णय घेईल। प्रथम दोन्ही भाऊ एकत्र येऊ द्या। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट। ठाकरेंचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलानं महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप। वरळीमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखांची सिद्धेश शिंदेंच्या विरोधात तक्रार। काल वरळी कोळीवाड्यामध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने। मला माझ्या मुलावर 100% विश्वास, तो असं करणार नाही। आम्ही शिवसैनिकांच्या घराण्यातील महिलांचा सन्मान राखणारी लोक आहोत। मुलानं मारहाण केल्याचे आरोप आमदार सुनील शिंदेंनी फेटाळले। 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीचा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा। राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाच्या विरोधात वातावरण तापण्यास सुरुवात। राहुल गांधींची पत्रकार परिषद म्हणजे नव्या बाटलीमध्ये जुनी दारू। आरोपांबाबत माफी मागावी। निवडणूक आयोगानं राहुल गांधींना सुनावलं तर आयोगाची वेबसाईट बंद असल्याचा दावाही फेटाळला। शिर्डी मतदारसंघातही मतदार नोंदणी घोटाळा। आयोगाकडे माहिती मागूनही ती दिली नाही। बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार। दादरमध्ये येऊन गाडीच्या टपावर कबुतरांना खाद्य ठेवणाऱ्या व्यक्तीला स्थानिकांना सुनावलं। अजून 12 गाड्या येणार। खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीची मुजोरी। मुंबईत कबुतरखान्यांमध्ये खाद्य देणाऱ्यांवर कारवाई सुरूच। कबुतरांना खाद्य घातल्याप्रकरणी आतापर्यंत 173 जणांना दंड। नियमांचं सर्वाधिक उल्लंघन दादर कबुतरखान्याजवळ। पुण्यातील कबुतरांच्या खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयामध्ये। कबुतरांना खाद्य न देण्याच्या आदेशाविरोधात शाश्वत फाउंडेशनकडून याचिका दाखल। पुण्यामध्ये 20 सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी। गुहागरमध्ये भास्कर जाधवांच्या विरोधात ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक। हेदवदडच्या सभेमध्ये खुदकीबाबत केलेल्या विधानावरून ब्राह्मण समाज आक्रमक। राजकीय स्वार्थासाठी ऐक्याला बाधा आणत असल्याचा भास्कर जाधवांवर आरोप। आज ऑगस्ट क्रांती दिन। काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांसह तुषार गांधी यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन। ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा दर 3 वर्षांनी आढावा घ्या। इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीच्या शिफारस। जेलमध्ये असणाऱ्या वाल्मिक कराडची गँग अद्यापही सक्रिय। कराडच्या समर्थकांनी एका तरुणाकडून कराडच्या विरोधात काही बोलणार नाही असा माफीचा व्हिडिओ बनवून घेतला। रक्षाबंधनाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा। राजकीय नेत्यांकडून रक्षाबंधन साजरं तर नागपुरात वर्षा शामकोळे आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांना राखी बांधली। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।